बहिणींचे पैसे 26 जानेवारीपूर्वी मिळणार असं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलंय। जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। तर अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये देण्याचा विचार असल्याचंही तटकरे यांनी सांगितलेलं आहे। या महिन्याचे लाडक्या बहिणींचे 1500 रुपये जी रक्कम आहे ती कधी येणार याविषयी सवाल उपस्थित होत असतानाच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याविषयीची तारीख सांगितलेली आहे। तर 26 जानेवारीपूर्वी हे पैसे मिळतील लाडक्या बहिणींचे असं त्यांनी सांगितलंय। आणि त्याचबरोबर यावेळेला 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये ज्या पद्धतीने घोषणा केली होती निवडणुकीच्या आधी त्यानुसार 2100 रुपये मिळणार का याविषयी महिलांमध्ये उत्सुकता होती, लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता होती। त्याचंही उत्तर अदिती तटकरेंनी दिलेलं आहे। तर जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आणि अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये देण्याचा विचार असल्याचं तटकरे म्हणतात। या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या ह्याच्यामध्ये 1500चा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करू।